नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, आज 31 मे म्हणजेच जागतिक तंबाखू विरोधी दिन। तंबाखू सेवनामुळे कॅन्सरसारखे दुर्धर आजार निर्माण होतात आणि हे त्याचं प्रमुख कारणही मानलं गेले आहे। सिगरेट, बीडी, गुटखा इत्यादी तंबाखूजन्य पदार्थ सेवन हे जास्त प्रमाणात हल्ली पाहतो आपण की जास्त प्रमाणात वाढत चाललेलं आहे। मग तरुणांना याबद्दलचं प्रबोधन होणं फार महत्त्वाचं आहे। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे ते। विषय आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन। विषय आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या सुप्रसिद्ध ऑन्कोसर्जन डॉक्टर अनुजा देशमुख मॅडम। नमस्कार मॅम, आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे मॅडमांचं, तरीही नव्या असलेल्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा मॅमची ओळख करून देतो। डॉक्टर अनुजा धनंजय देशमुख या मुंबईतील सुप्रसिद्ध टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे प्राध्यापिका तसेच निष्णात ऑन्कोसर्जन आहेत। डॉक्टरांचे शिक्षणाविषयी सांगायचे झाले तर त्यांनी MBBS हे मुंबई विद्यापीठाहून केले आहे। पुढे त्यांनी डिप्लोमा इन ENT हे सायन रुग्णालय मुंबई इथून केले आहे। मॅडमने कर्नाटक राज्यातून कान नाक घसा म्हणजेच ENT या विषयात MS ही पदवी संपादन केली आहे। तसेच या परीक्षेत ते राज्यस्तरावरती सुवर्ण पदक सुद्धा त्यांनी प्राप्त केलेले आहे। टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून त्यांनी 3 वर्ष क्लिनिकल फेलोशिप आणि MCH हेड अँड नेक सर्जरी ही पदवी प्राप्त केली आहे। या पदवी परीक्षेत सुद्धा त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत। कर्करोगावर चिकित्सा करण्याचा त्यांचा तब्बल 21 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे। डोकं आणि मानेच्या कर्करोगावर शस्त्रक्रियेद्वारे उपचारासोबत तोंड, स्वरयंत्र आणि थायरॉइड ग्रंथीच्या कर्करोगावर उपचार देण्यात त्यांचे विशेष रुची व प्रावीण्य आहे। चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। मॅडम, पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। आजचा आपला विषय जो आहे तो आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन। मग ही जी संकल्पना ही काय आहे मॅडम, काय सांगाल? जागतिक तंबाखू विरोधी दिन हा 31 मे रोजी साजरा केला जातो। WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 1988 म्हणजे 88-87 सालापासून हा दिवस साजरी केला जातो 31 मे रोजी। आणि या दिवसाची वेगवेगळी थीम असते। दरवर्षी त्याचा एक वेगळा विषय ते निवडतात आणि त्याप्रमाणे ते पूर्ण वर्षभर त्याच्यासाठी काही नियम किंवा काही प्रतिबंध घातले जातात की जेणेकरून जगभरामध्ये तंबाखू विरोधी जे काही आपल्याला काम करायचं आहे ते आपण काम करतो। आणि यावेळेची जी थीम आहे ते आहे ब्राईट प्रॉडक्ट्स डार्क इंटेन्शन अनमास्किंग द अपील। म्हणजेच जे तंबाखूचे प्रॉडक्ट आहेत म्हणजे गुटखा किंवा जे सिगरेटचं पॅकिंग वगैरे जे देतात ते ब्राईट प्रॉडक्ट्स असतात किंवा त्याच्यामध्ये फ्लेवर टाकले जातात म्हणजे वेगवेगळे स्वाद दिले जातात। पण ह्याच्यामध्ये त्यांचं एक डार्क इंटेन्शन आहे। म्हणजे एक त्यांचं इंटेन्शन असं आहे की जगभरामध्ये जे युवा पिढी आहे त्यांना हे प्रॉडक्ट त्यांचं अमिष दाखवून त्यांना त्याच्यामध्ये ओढून घेतलं जातं या जाळ्यामध्ये। आणि हे जे आहे हे टोबॅको इंडस्ट्रीचे जे हे दावे आहेत जेणेकरून लोकांना ते खेचतायत त्यांच्या ह्याच्यामध्ये। म्हणजे 18 ते 35 वयोगटातली मुलं ह्याच्यामुळे तंबाखूचं सेवन करायला लागलेले आहेत। आणि ह्यामुळे काय होतं की इंडस्ट्रीला त्याचा फायदा होतो की ही मुलं जी आहेत जी कोवळ्या वयामध्ये आहेत ते तंबाखूच्या आहारी जात आहेत। तर ही यावेळची थीम आहे। बरोबर मॅडम, मग असं का वाटतं आता ही जी थीम आहे ही तर खूप एकदम परफेक्ट आहे, पण जनजागृतीची गरज का आहे आणि आजच्या काळात याची काय महत्त्व आहे याबद्दल सांगा। तंबाखू जो आहे तो वाईट आहे, निकोटीन आहे हे वाईट आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। परंतु काय आहे की युवा पिढींना वाटतं की तंबाखूचं स्मोकिंग करणं किंवा जेव्हा तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाता एखादा हिरो असतो त्याच्यामध्ये तो सिगरेट स्मोकिंग करतो किंवा एखादी ॲड असते त्याच्यामध्ये ते दाखवतात की तंबाखू
जर तुम्ही घेतलं तर तुम्ही जास्त डॅशिंग दिसता वगैरे, पण हे सगळं खोटं आहे. सो तंबाखू इज नॉट कूल. स्टॉप द लाईज. म्हणजे हे जे इंडस्ट्री आहे जे प्रोपोगेट करते आहे हे सगळं, हे चुकीची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे नवीन पिढी ह्याच्यामध्ये ओढली गेली जाते. आणि इवन आपली जी पिढी असते ती दुसऱ्यांना दाखवण्यासाठी, आपल्या मित्राला दाखवण्यासाठी किंवा मैत्रिणीला दाखवण्यासाठी सिगरेट स्मोकिंग करायला सुरुवात करतात आणि त्यानंतर त्याची सवय लागते. आणि हे जे आहे ह्याच्यामुळे जवळजवळ 80 लाख मुलं मरतात ह्याच्यामुळे दरवर्षी. जवळजवळ हा जो आकडा आहे तो वाढतच जातोय आणि ह्याच्यामुळे आपली नवीन पिढी जी आहे ती ह्याच्यामध्ये खेचली जाते. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा हा स्मोकिंग केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये जवळजवळ 50% जे लोक असतात, 50% जी मुलं असतात ती मरण पावतात आणि त्यामुळे 50% भरून काढण्यासाठी नवीन पिढी त्याच्यामध्ये ओढली जाते. तर हे जे आहे ते दुष्चक्र आहे आणि या चक्रामध्ये आपली नवीन पिढी जी आपली देश घडवणार आहे ही पिढी ह्याच्यामध्ये अडकली जात आहे. म्हणून हे इतकं सोपी गोष्ट नाही आहे. ह्याच्यामधलं आपलं जे चांगलं आयुष्य आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे टेक बॅक युअर लाईफ दिस नो स्मोकिंग डे. म्हणजे आपल्याला स्मोकिंग सोडून किंवा टोबॅको सोडून आपण त्याच्यातनं आपलं जे जीवन आहे, जे चांगलं जीवन आहे, जे आपण ॲक्च्युली जगायला पाहिजे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणून हा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आणि जर तुम्ही आकडेवारी पाहिलीत तर 5 युवकांमध्ये 1 युवक जो आहे तो धूम्रपान सेवन करत असतो. म्हणजे आपल्या पूर्ण भारतामध्ये कितीतरी युवक ह्याच्यामध्ये अडकले गेलेले आहेत आणि जगभरामध्ये भयंकर धूम्रपानामुळे मृत्यू होतात. आणि एवढंच नव्हे तर 10 लाख लोकांचा मृत्यू हा सेकंड हँड स्मोकिंगमुळे. तर सेकंड हँड स्मोकिंग म्हणजे तुम्ही स्मोकिंग करत नाही आहात परंतु स्मोकिंग करणाऱ्या लोकांबरोबर आहात. म्हणजे घरातली बायका, मुलं किंवा नवरा जर स्मोकिंग करत असेल आणि त्यामुळे त्या स्मोकिंग करत असतात सेकंड हँड स्मोक आणि त्यामुळेही त्यांना कॅन्सर होऊन किंवा काही प्रॉब्लेम होऊन. आणि हे जे आहे ते आपल्यासारख्या डेव्हलपिंग कंट्री ज्या कमी आणि मध्यम उत्पन्न देशामध्ये 80% लोक स्मोकिंग करतात. तर ह्यामुळे काय होतं की आपलं जे एकंदरीत जी क्षमता आहे ती कमी होत चाललेली आहे. तर ह्याचं महत्त्व जस्ट नो टोबॅको डे सेलिब्रेट करणे आणि एका दिवसासाठी मर्यादित न असता पूर्ण वर्षभरासाठी, मे बी आयुष्यभरासाठी आपल्याला हे ब्रीदवाक्य असलं पाहिजे. बरोबर मॅम. तंबाखूबद्दल तुम्ही सांगताय, तंबाखूमुळे कॅन्सर होतो हेही सांगताय, तर याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कॅन्सर उत्पन्न होतात याबद्दल जरा माहिती सांगा. तंबाखूमुळे ॲक्च्युली स्पीकिंग विविध प्रकारचे जे केमिकल असतात ते 6 ते 7 हजार जवळजवळ तंबाखूमध्ये केमिकल असतात, स्मोकिंगमध्ये केमिकल्स असतात. त्याच्यामधले 70 जे आहेत ते कॅन्सर ज्याच्यामुळे होऊ शकतो असे केमिकल्स आहेत आणि जे प्रूव्हन आहेत बेसिकली. परंतु कॅन्सर ही एक पार्ट झाला ज्याच्यामुळे तंबाखूमुळे होतो. परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्या श्वसन यंत्रेवरती, नंतर आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि लिव्हरवरती, आपल्या पेरिफरल जी सिस्टीम असते, व्हीनस सिस्टीम असते त्याच्यावरती बरेचसे तंबाखूमुळे अपाय होत असतात. आणि कॅन्सरबद्दल सांगायचं झालं तर तोंडाचा कॅन्सर आणि लंग कॅन्सर हे सगळ्यात महत्त्वाचे कॅन्सर जे आहेत ते तंबाखूमुळे होतात. आणि आपला जो देश आहे, भारत देश आहे, तो तंबाखूचा कॅन्सर, तंबाखूमुळे होणारे जे तोंडाचे कॅन्सर जे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रस्थानी आहे. ॲक्च्युली दुःखाची बाब आहे की आपण ह्याच्यामध्ये टॉप करतो कारण आपल्या भारतामध्ये बरेचसे लोक स्मोकलेस टोबॅको म्हणजेच गुटखा, तंबाखू ह्याचं जे तोंडामध्ये जे सेवन करून त्याचं ते गुटखा जसं आपल्या तोंडामध्ये ठेवून राहतात किंवा तंबाखू ठेवून राहतात त्याच्यामुळे तोंडाचे कॅन्सर वगैरे होतात. आणि स्मोकिंग ही बीडी स्मोकिंग आणि सिगरेट स्मोकिंग ह्याच्यामुळेही लंग कॅन्सर्स वगैरे होतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त रक्तातले कॅन्सर, लुकेमिया, लिम्फोमा हेही या कॅन्सरमुळे म्हणजे तंबाखूमुळे होतात. आणि भारतामध्ये पुरुषांमध्ये हे सर्वात जास्त आपण तंबाखूमुळे होणारे कॅन्सरमध्ये हेडनेक कॅन्सर येतो. आणि मी ह्याचंच काम टाटा हॉस्पिटलमध्ये करते. मी सर्जन आहे आणि मी बरेचसे यंग मुलं म्हणजे अगदी 20 वर्षाची कोवळी मुलं असतात ते कॅन्सर घेऊन येतात किंवा एखाद्या बायका असतात त्याही गुटखा खात असतात तर त्याही आमच्याकडे येतात.
तर जर आपण तंबाखूवरती प्रतिबंध जर घातला नाही तर 2050 पर्यंत जवळजवळ 16 लक्ष रुग्ण मरण पावतील आणि ही जी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि जर तुम्ही हे टाटा हॉस्पिटलचा 40 वर्षाचा जर डेटा पाहिला तर 28,000 केसेस वाढलेल्या आहेत. हा जो डिप दिसतोय तुम्हाला ग्राफमध्ये तो फक्त कोविडच्या काळामध्ये आहे, कारण तेव्हा पेशंट आमच्यापर्यंत पोचले नाही. परंतु तुम्ही जर 1984 पासून पाहिलं तर 40 वर्षाच्या वाटचालीमध्ये आम्ही दरवर्षी पेशंटच्या संख्येमध्ये वाढ होत आहे, कॅन्सरमध्ये वाढ होत आहे. तर ही जी गोष्ट आहे ती काळजी करण्यासारखी. आणि हेड अँड नेक कॅन्सर हा पुरुषांमध्ये जवळजवळ 30% पुरुषांमध्ये दिसतो. आणि हे जस्ट एका वर्षाचे जे डेटा आहे आमच्याकडनं आमच्या एपिडेमिओलॉजिकल डिपार्टमेंटने जे काढलेले आहे त्याच्यामध्ये महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर जास्त दिसला जातो, परंतु पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर आणि लंग कॅन्सर आणि ब्लड कॅन्सर हे जे आहेत ते जास्त बघितले जातात. आणि अन्ननलिकेचा कॅन्सरही बघितला जातो. आणि तंबाखूमुळे होणारे जे कॅन्सर आहेत ते आपल्याला माहिती आहे की त्याच्यामुळे तंबाखूचं जर तुम्ही सेवन केलं तर 22% जास्त तुम्हाला लंग कॅन्सर होऊ शकतं, म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो, ज्याने स्मोकिंग नाही केलं त्याच्या कंपॅरिझनमध्ये. तर हे जे आहे ते आपल्याला माहीत आहे. आणि हे आकडेवारी काही स्मोकिंग करणाऱ्या लोकांना किंवा गुटखा खाणाऱ्या लोकांना माहिती नसते असं नाही आहे. प्रत्येकाला मनातनं माहिती असतं की स्मोकिंग करणं चांगलं नाही आहे, गुटखा खाणं चांगलं नाही आहे, हे चांगलं नाही आहे. परंतु ते म्हणतात की मला होणार नाही असं वाटतंय, पण मला होणारच नाही, मी नाही आहे त्याच्यातला. पण नाही, तसं नाही आहे. तर ते कोणालाही होऊ शकतं. तर प्लीज आत्ताच स्वतःला आवरा. बरोबर मॅम, तुम्ही सांगितलं जसं की प्रेक्षकांना किंवा जो कोणी व्यक्ती तंबाखू सेवन करतो त्याला वाटतं की बाकीच्यांना होईल पण मला होणार नाही. ही एक समज जी आहे ती एक गैरसमज आहे आणि कोणालाही कॅन्सर होऊ शकतो आणि त्यामुळे त्यांनी तंबाखू सेवन हे टाळावे. यू शुड क्विट टोबॅको. आता मॅम तुम्हाला चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. आपण नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, प्रश्न विचारा आपला. गगनजी, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, तंबाखू सोडण्यासाठी मी आजपासून काय करायला हवं? तुमचा प्रश्न पोहोचलेला आहे, धन्यवाद. हवं तर आजपासून तंबाखू सोडत आहे. हां मॅडम, काय सांगाल की आजपासून तंबाखू सोडायचा आहे त्यांना, तर त्यांनी काय करावं? तंबाखू जो सोडायचा आहे हा चांगला विचार आहे तुमचा. आणि तंबाखू जर सोडायचा असेल तर मी एक ध्येयवाक्य आहे ते कल करे सो आज कर, म्हणजे उद्याचा विचार न करता आत्तापासून ते सोडायचं आहे. तर तुम्ही ते तंबाखू सोडू शकता. आणि जर तुमच्या घरामध्ये तुमच्या आईसाठी किंवा कुठल्याही प्रियजनांसाठी तुम्हाला तंबाखू सोडायचा असेल तर ॲटलिस्ट त्यांच्या नावाने, मे बी देवाच्या नावानेही तुम्ही तंबाखू सोडू शकता की मला ही वाईट सवय माझ्यातनं जाऊन दे, असं करून तुम्ही तंबाखूचं सेवन सोडू शकता. किंवा जर तुम्हाला तंबाखूचं सेवन सोडण्यासाठी तुम्ही एक चांगला व्यवस्थित आहार, नियमित व्यायाम करणं किंवा ज्या पैशातनं तुम्ही तंबाखू घेत असाल ते पैसे तुम्ही जर वाचवले तर त्यातनं तुम्ही स्वतःसाठी काही गरजेच्या वस्तू असेल त्या खरेदी करण्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. आणि जेव्हा तुम्ही तंबाखू सोडता तेव्हा तुमचे मित्र किंवा मैत्रिणी असतात ते तुम्हाला फोर्स करून परत तुम्ही तंबाखूच्या आहारी जाऊ शकता. तेव्हा तुम्ही गर्वाने सांगा की मी तंबाखू सोडलेला आहे आणि मी परत घेणार नाही आहे, असं करून तुम्ही तो तंबाखू सोडू शकता. काही वेळेला लोक म्हणतात की विटॅमिन सी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फळं घेतल्याने सुद्धा तुम्ही तंबाखू सोडू शकता. आणि जर तुम्ही खूप दिवस जर तंबाखूचं सेवन करत असाल तर तंबाखूमध्ये एक निकोटीन नावाचा जो पदार्थ असतो त्याचं ॲडिक्शन होतं आणि आपल्या ब्रेनला त्याची एक क्रेविंग लागते. आणि त्यामुळे तंबाखू सोडणं थोडंसं आपल्याला कठीण होऊन जातं. आणि त्यासाठी क्विट लाईन्स आहेत, तिथे तुम्ही जे डॉक्टर्स किंवा जे काउन्सिलर असतात ते तुम्हाला हेल्प करतात आणि त्यामध्ये तुम्ही काही औषधांचीही मदत घेऊ शकता जेणेकरून तुम्ही जे तंबाखू सोडण्यासाठी जे करावं लागतं ते करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तंबाखू सोडता तेव्हा 20 ते 8 तासामध्ये तुमच्या शरीरामध्ये इतके बदल घडून येतात की तुम्हाला कळतं की तुम्ही आता चांगलं वाटते तुम्हाला, असं आहे.
तर जे तंबाखू जो सोडतो माणूस, तर 1 वर्षामध्ये तुमचा जो हार्ट अटॅक येण्याचे जे चान्सेस असतात ते कमी होतात. 10 वर्षामध्ये जवळजवळ तुमचं जे लंग कॅन्सर होण्याची जी शक्यता असते ती अर्ध्याने कमी होते. तर असे बरेचसे फायदे आहेत तंबाखू सोडण्याचे. नक्कीच मॅडम, खूप छान माहिती दिली. चर्चेच्या वळणावर आपल्याला अजून एक टेलिफोन कॉल आलेला आहे. मंगलाजी आहेत, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो, नमस्कार. मला असं विचारायचं आहे की ज्या बायका तंबाखूच्या बिड्या वेळतात ना, तर त्या वळल्यानंतर त्यांना तो त्रास होऊ शकतो का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचे नवरे तंबाखू खातात, मग त्यांच्या बायकांनाही त्रास होऊ शकतो का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तंबाखूमुळे जाळतात आणि मग त्याची मिश्री करून दाताला लावतात, तर ते कितपत योग्य आहे? बरोबर, धन्यवाद. तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. कारण तंबाखूने जेव्हा तुम्ही विडी बनवता तेव्हा ती विडी ॲक्च्युली तेंडू लीव असतं, त्याच्यामध्ये तंबाखू घालून त्याचं ते रोल करून ते नंतर मग ते बनवलं जातं. तर तुम्ही जेव्हा तो कॉन्टॅक्ट तुम्ही तोंडामध्ये वगैरे येतो किंवा तुमच्या इन्हेलेशनमध्ये येतो, म्हणजे श्वासनलिकेमध्ये ते जातो, तेव्हा ते त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि जे मशेरी जे करतात, मशेरी ही कार्सिनोजेनस आहेच, म्हणजे त्याने कॅन्सर होतो. आणि मशेरी लावणं अतिशय चुकीची गोष्ट आहे. जेव्हा तो मशेरीसाठी बायका तंबाखू घेतात आणि मग ते जळवतात आणि मग ते जळवल्याने जो धूर निर्माण होतो, त्या धुरानेही लोकांना त्रास होतो. म्हणजे ज्यांना सेकंड हँड स्मोक म्हणतात, हा ॲक्च्युली हा स्मोकच आहे, म्हणजे मोठं सिगरेट जे आहे ते जाळलं जातंय असं त्याचा अर्थ होतो. आणि ही मशेरी नंतर दातावर लावली जाते आणि नंतर ते तोंडही धुवत नाही, त्यामुळे ते तंबाखूचा जो लेयर आहे तो त्यांच्या दातावरती असतो आणि त्याचा कॉन्टॅक्ट एरिया म्हणजे त्याच्यावरती तितका वेळ तो तोंडाच्या ज्या आपल्या पेशी असतात त्याच्यावरती आणि सेल्स असतात त्याच्यावरती ते ॲक्शन होतं आणि मग त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतो. तर सांगायची गोष्ट अशी की तंबाखू, गुटखा, सुपारी, सिगरेट आणि पान सुपारी आणि नुसती सुपारीसुद्धा जी आपण देवघरामध्ये ठेवतो देवासमोर, त्या सुपारीही नुसती सुपारी खाल्ली, तंबाखू नाही खाल्ला तरीसुद्धा त्या सुपारीनेही तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. आणि काही लोक आम्हाला सांगतात, काही बायका युजली, की मी तंबाखू अजिबात सेवन करत नाही पण मला कॅन्सर का झाला, मला जिभेचा कॅन्सर झाला, का बरं झाला? तर त्याची कारणं वेगळी असू शकतात. एक तर दात जर तुमचे चांगले नसतील आणि टोकदार असतील आणि त्याच्यामुळे तुमच्या जिभेला जर इजा होत असेल तर तुम्ही दाताच्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, की जेणेकरून तो शार्प दात आहे त्याला तुम्ही घासून काहीतरी बोथट करू शकता किंवा जर तो खराबच असेल तर त्याला काढूही शकता आणि त्यामुळे तुम्ही कॅन्सरमध्ये रूपांतर जे होणार आहे त्या अल्सरचं ते वाचवू शकता. धन्यवाद, खूप छान माहिती दिली मॅम आपण. आपल्याला अजून एक टेलिफोन कॉल आलेला आहे. रोहित पाटील बोलत आहेत सांगलीहून. रोहितजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा सर हां, आपला प्रश्न विचारा. सर काही नाही, म्हणजे आता जे IT सेक्टर वगैरे आहेत तर तिथं स्मोकिंग एरिया वगैरे असतो, म्हणजे तिथं स्मोकिंग करायला त्यांची परवानगी वगैरे असते, तर त्या बाबतीत मॅडमचं काय मत आहे किंवा ते रिजेक्ट वगैरे करता येईल का? असं चाय सुट्टा असे कट्टा जे असतात तर त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे मॅडम आपलं? तर आता मला माहिती नाही की मी कार ड्राईव्ह करत असताना मध्येच एक रेडिओवरती प्रोग्राम आला की मधल्या ॲड ब्रेकमध्ये की सुट्टा छोड म्हणून असं काहीतरी त्यांनी एक मोहीम चालू केली आहे, म्हणजे लोकांनी स्मोकिंग करायला नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी ते जनजागृतीचं काम करत आहेत रेडिओच्या माध्यमातून. तर हे सुट्टा जे आहे किंवा जे असे सेंटर्स आहेत किंवा चहाबरोबर ते दिलं, चहाबरोबर तुम्ही बरंच काही चांगलं हेल्दी खाऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला सिगरेट स्मोकिंग करणं किंवा दुसरे काही वेगळे तंबाखूचे जे प्रकार असतात ते खाण्याची काही गरज नाही. आणि मित्रांशी भेटण्यासाठीही तंबाखूचं माध्यम घेऊन भेटणं मित्रांना हेही काही योग्य नाही आहे. तुम्हाला बरीच काही कारणं आहेत त्याने तुम्ही भेटू शकता, एकमेकांशी बोलू शकता आणि डिस्कशन करू शकता. बरोबर आहे. असं आपण पाहतो की युजली असे कॉर्पोरेट ऑफिसेस असतात तिथे आधी असं प्रमाण होतं की तंबाखू न खाणाऱ्यांचा ग्रुप मोठा असायचा आणि म्हणजे सिगरेट वगैरे न फुंकणाऱ्यांचे ग्रुप मोठा असायचा. आता अशी परिस्थिती झाली आहे की
त्यांचा ग्रुप छोटा होत चालला आहे आणि इथे जास्त प्रमाणात लोक सिगरेट स्मोक करतात. तर तुम्हाला वाटतं मॅडम की हे सगळं एक फॅड होत चाललं आहे किंवा सोसायटीमध्ये एक जनरलाइज नॉर्म होत चालला आहे? मला असं वाटतं की जसं आता व्यायामाची एक मोठी एक क्रेज आलेली आहे लोकांमध्ये आणि लोक जेवण असं म्हणजे शुगरचे म्हणजे ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे अशा गोष्टी खात नाही किंवा काहीतरी मॉडिफिकेशन करणं आपल्या आहारामध्ये हे जरा आता क्रेज आलेली आहे. तसंच मला असं वाटतं की देअर शुड बी अ गुड क्रेज अबाउट टोबॅको ऑल्सो. म्हणजे तंबाखू सोडणं आणि तंबाखू मी घेत नाही आहे हे माझं प्राईड आहे, हे मी गर्वाने सांगू शकतो. असं जे आहे हे जर आपण केलं तर ही जी क्रेज येते युवा पिढींमध्ये तर त्यामध्ये आय थिंक आपल्या भारतामध्ये अशी क्रेज असायला पाहिजे की तंबाखूचं सेवनच करायचं नाही. आणि हे तंबाखू जे आहे आपण काय ॲक्च्युली करतो, तंबाखू आपण विकत घेतो आणि तंबाखूच्या आहारी जातो आणि वर्षानुवर्ष आपण तंबाखूचं सेवन करतो. त्यामुळे आपल्या पाकिटाला त्याचा तर फटका पडतोच, परंतु जे इंडस्ट्रीयल आहेत म्हणजे तंबाखूचे जे इंडस्ट्री करणारे लोक आहेत त्यांची पाकिटं मोठी मोठी होत चाललेली आहेत आणि आपल्याला शेवटी काय मिळतं की तुम्हाला चान्सेस ऑफ कॅन्सर आहेत, चान्सेस ऑफ हार्ट अटॅक आहेत आणि हे सगळं आपण ओढवून घेतो आणि त्यामध्ये आपली फॅमिली त्याच्यामध्ये सफर होणार आहे. खूपच सुंदर माहिती दिली. आपला विषय खूप महत्त्वाचा आहे, जिव्हाळ्याचा आहे आणि म्हणूनच आपल्याला एवढे टेलिफोन कॉल्सही येत आहेत. रमेशजी बोलत आहेत जळगावहून. नमस्कार रमेशजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझ्या कुटुंबामध्ये माझी मावशी आहे, ती 7-8 वर्षापासून तपकिरीने दात घासते आणि ते तपकिरीने दात घासल्यामुळे काही त्याचे वाईट परिणाम होऊ शकतील का? बरोबर. किंवा ती तपकिरी जर सोडवायची असेल तर काय प्रयत्न केले पाहिजे मॅडम? धन्यवाद. धन्यवाद. तपकीर हाही एक तंबाखूचाच एक प्रकार आहे आणि मशेरी लावणं किंवा तपकीर लावणं किंवा तपकीर ओढणंही, नाकामध्ये लोक तपकीर ओढतात, हे जे आहेत ते तंबाखूचेच प्रकार आहेत आणि कुठल्याही प्रकारचं तंबाखूचं सेवन करणं टाळणं हेच ह्याच्यामधलं सगळ्यात उत्तम उपाय आहे. आणि जर त्यांना ते जमत नसेल तर त्यांनी एक नियमित आहार घ्यावा, व्यायाम थोडासा करावा चालण्यासारखा किंवा एखादे निष्णांत डॉक्टर असतात. म्हणजे टाटा हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजीचं एक डिपार्टमेंट आहे जिथे आमच्याकडे क्लिनिक आहे, टोबॅको सेसेशन क्लिनिक्स आहेत जिथे लोकांना आम्ही मदत करतो की जेणेकरून ते तंबाखूचं सेवन कुठल्याही रूपामध्ये असेल म्हणजे गुटखा खाणं, छोटीशी सुपारी खाणं हे पण जे आहे, कारण त्यांना माहिती नसतं, त्या गावाकडच्या बायका असतात त्यांना माहिती नसतं की तपकिरीने मला कॅन्सर होऊ शकतो. परंतु आम्ही असे बरेचसे पेशंट पाहतो जे गावाकडनं आलेले आहेत. टाटा हॉस्पिटलमध्ये मी गेले 20-25 वर्ष पाहत आहे की त्यांना माहिती नसतं म्हणून ते ओढत असतात आणि नंतर त्याची सवय लागते. तर कधीतरी कुठेतरी ते जर थांबवलं आणि त्यांना जर मदत केली घरातल्या दुसऱ्या मंडळींनी तर ते होऊ शकतं. फारच अप्रतिम माहिती दिली मॅडम आपण. प्रेक्षको, चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण आज चर्चा करत आहोत जागतिक तंबाखू विरोधी दिन या विषयानिमित्त. आपल्याला या विषयाशी खूप जास्त असं जवळीक असल्यामुळे भरपूर टेलिफोन कॉल येत आहेत. तर अजून एक टेलिफोन कॉल आलेला आहे आपल्याला. कृष्णकांतजी बोलत आहेत लातूरहून. कृष्णकांतजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हॅलो, नमस्ते मॅडम. माझ्या वडिलांचं 67 एज आहे आणि वडील जवळजवळ 20 ते 25 वर्ष झाले सिगरेट ओढतात. तर त्यांचं आता ऑपरेशन झालेलं आहे, तोंडाचा कॅन्सर झालेला होता, त्यांना ऑपरेशन झालेलं आहे. तर पुढे आयुर्मानात किती वर्ष जगतील आणि पुढची लाईफ कशी असेल त्यांची, म्हणजे प्रोग्नोसिस पुन्हा तर होणार नाही? सांगायचं झालं तर कर्करोग जो असतो, तोंडाचा कॅन्सर जो असतो त्याच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. म्हणजे स्टेज 1 असते, स्टेज 2 असते, स्टेज 3 असते आणि 4थी अवस्था असते.
तर जर तुमचा कॅन्सर म्हणजे तुमच्या वडिलांचा कॅन्सर जर पहिल्या स्टेजमध्ये असेल, म्हणजे फक्त तो प्रायमरी साईट किंवा मूळ स्थानी फक्त असेल, म्हणजे तोंडामध्येच फक्त, आणि मानेच्या गाठीकडे नाही गेला असेल किंवा जस्ट एका गाठीमध्ये गेला असेल, तर त्याला आम्ही पहिली स्टेज किंवा दुसरी स्टेज म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये जर रोगमुक्तीचं प्रमाण जर तुम्ही म्हणायचं झालं तर 80 ते 90-95% ते चांगले होऊ शकतात, असं 5 वर्षामध्ये दिसतं. जर ते तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये असेल, जिथे तुम्हाला रेडिओथेरपीची गरज असेल किंवा तुमचा जो कॅन्सर आहे तो मानेपर्यंत पण पसरलेला आहे किंवा इतर भागामध्ये पसरला असेल, तर त्यावेळेला रोगमुक्तीचं जे प्रमाण असतं ते 50%पेक्षा खाली येतं. पण तरीसुद्धा जेणेकरून आम्ही ॲटलिस्ट ते 10 किंवा 20% पेशंट यावेत आणि त्यांचा जो कॅन्सर आहे त्याच्यापासून त्यांना मुक्ती मिळावी म्हणून आम्ही याही पेशंटना ट्रीटमेंट देतो आणि मग त्यांना चांगलं करायचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट, तुमच्या वडिलांनी जे स्मोकिंग किंवा जे काही तंबाखूचं सेवन करतात ते त्यांनी लागलीच बंद करायला पाहिजे. कारण जर त्यांना ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्यांनी जर सिगरेट स्मोकिंग चालूच ठेवलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. जर ज्या पेशंटला सिगरेट सोडायचं असेल आणि ज्यांना बरं व्हायचं असेल त्यांना मग चान्स दिले जास्त चांगलं होईल. तर त्यांना थोडंसं मे बी धमकावूनच तुम्ही सांगायला पाहिजे की हे बंद करायला पाहिजे तुमच्यासाठी ॲटलिस्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही ट्रीटमेंट योग्य केली तर रोगमुक्तीचे जे चान्सेस आहेत ते 50%पेक्षा जास्त असतात युजली. तर ते तुम्ही घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही ऑपरेशन करता किंवा रेडिओथेरपी घेता किंवा किमोथेरपी घेता त्यानंतर तुम्हाला डॉक्टरांना भेटावं लागतं. तर दर 3 महिन्यांनी पहिल्या 2 वर्ष आणि त्यानंतर 6 महिन्यांनी पुढचे 2 वर्ष आणि नंतर मग वर्षभरात किंवा जेव्हा पण तुम्ही नवीन काहीतरी तोंडामध्ये बघता किंवा मानेमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या भागामध्ये तेव्हा तुम्ही डॉक्टरांना व्हिजिट करून त्याची ट्रीटमेंट करू शकता. म्हणजे जर तो परत आला तरीसुद्धा त्याची ट्रीटमेंट होऊ शकते, पण वेळेवरती गेलात तर हे तुम्ही करू शकता. फारच छान माहिती दिली मॅम. मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की तंबाखूमुळे होणारे जे कॅन्सर आहेत या कॅन्सरचे मॅक्सिमम जे लक्षण आहे किंवा त्याचे कारणे आहेत हे काय आहेत? तर खरं सांगायचं की तंबाखूची जी लक्षणं आहेत, तंबाखूच्या कॅन्सरमुळे होणारी जी तोंडामध्ये होणाऱ्या कॅन्सरची जी लक्षणं आहेत ती अतिशय सामान्य आहेत. म्हणजे एखादा माणूस जो शिकलेला नाही आहे त्यालाही कळू शकतं की हे जे झालं आहे आपल्या तोंडामध्ये हे काहीतरी वेगळं आहे. आणि कॅन्सर त्यांना बरेचसे दिवस देतो की डॉक्टरांकडे तुम्ही जाऊन भेटू शकता. म्हणजे तोंडामध्ये येणारा पांढरा किंवा लाल चट्टा किंवा एखादी सूज येते, मानेमध्ये गाठ येते किंवा तोंडावाटे किंवा नाकावाटे रक्तस्राव होतो किंवा गिळताना तुम्हाला त्रास होतो की काहीतरी अडकते सारखं. पहिल्यांदा तुम्ही जेव्हा भाकरी कोरडी खाता तेव्हा अडकायला लागते, मग नंतर एखादा घास खाल्ला तरीसुद्धा अडकायला लागतो आणि नंतर मग पाणी पिणंही कठीण होऊ शकतं किंवा आवाजामध्ये बदल होतो. म्हणजे साधा सर्दी पडसामुळे जो खोकला होतो आणि आवाज चेंज होतो तो तुम्हाला युजली 15 दिवस असतो, परंतु हा जो आहे 1 महिन्यासाठी आवाज बदल घडतो आवाजामध्ये आणि सारखा खोकला येत राहतो किंवा कारण नसताना सुद्धा तुमचं वजन कमी होतं. अशा वेळेला ही जी लक्षणं आहेत ती तोंडाच्या आणि मानेच्या कर्करोगाची लक्षणं आहेत. बरोबर. आणि याचं मुख्य कारण काय आहे मॅम? कशामुळे हे सगळे लक्षणं उत्पन्न होतील? तर ही जी आहेत ते जेव्हा तुम्ही तंबाखूचं सेवन करता आणि तंबाखू जेव्हा तुम्ही एका पर्टिक्युलर एखाद्या जागेवरती ठेवता तर त्या जागेवरती त्याच्यामधले जे कार्सिनोजेन्स असतात ते आपल्या शरीरामध्ये बदल घडवून आणतात आणि त्यांची अनियंत्रित अशी वाढ होते आणि तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे दिसू लागतात. आता हे जे मी पिक्चर्स दाखवते तुम्हाला ते कॅन्सरची पूर्वावस्था आहे. म्हणजे कॅन्सर होण्याआधी तिथे तुम्हाला पांढरा चट्टा दिसू शकतो किंवा लाल चट्टा दिसू शकतो आणि मग लाल चट्टा आणि पांढरा चट्टा जो आहे तो कॅन्सरमध्ये त्याचं रूपांतर होतं. कधी कधी ही जी त्याच्यामधले जे वेळ असते ही कधी कधी कमी असते, कधी कधी ती जास्त असते आणि ह्याच्यावरती कोणाचंही नियंत्रण नसतं. तर तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे कधी कधी असं होतं की तुमचं तोंड जे आहे ते हळूहळू कमी उघडायला लागतं. त्याला आम्ही सबम्युकस फायब्रोसिस असंही म्हणतो आणि त्यामुळे पांढरे असे बँड जे असतात ते आपल्या आतमधल्या टाळूच्या साईडला उत्पन्न होतात आणि त्यामुळे तोंड उघडणं मुश्किल होऊन जातं.
आणि गालाचा कॅन्सर किंवा जबड्याचा कॅन्सर हा दाताच्या आजूबाजूला दिसू लागतो. आणि हे जे आहे, जर तुम्ही ही चित्र जी आहेत ती मी घाबरवण्यासाठी ठेवलेली नाही आहेत, तर तुम्हाला कळावं की काय नॉर्मल आहे आणि काय कॅन्सरजनक दिसू शकतं असं जे आहे ते. आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे की तुम्ही डॉक्टरांकडे लवकर याल, आणि जर तुम्ही लवकरच्या स्टेजमध्ये आलात तर आम्ही तुमच्यावरती इलाज चांगला करू शकतो आणि तुम्ही लवकर रोगमुक्त होऊ शकता. आणि तुम्हाला चान्सेस जे आहेत ते ट्रीटमेंट नंतर, जी ट्रीटमेंट ही आम्ही करतो ती कमी स्वरूपात असते. आणि जर तुमचा कॅन्सर जास्त स्वरूपाचा असला तर जास्त ट्रीटमेंट करावी लागते. हा राहिला टाळूचा कॅन्सर. आणि हे ओठांचे कॅन्सर आहे. जेव्हा तुम्ही बीडी स्मोकिंग करता किंवा सिगरेट स्मोकिंग करता तेव्हा तुम्हाला ओठांचा कॅन्सरही होऊ शकतो. कधी कधी जिभेचाही कॅन्सर होऊ शकतो. जिभेचा कॅन्सरमुळे खूप दुखतोही. त्यामुळे तुम्हाला कळतं की तो पहिल्या स्टेजमध्ये न दुखणारा अल्सर असतो आणि नंतर तो कॅन्सर दुखण्यामध्ये कन्व्हर्ट होतो. आणि कधी कधी ओठांचा हा अंतिम स्टेजमधला कॅन्सर आहे. म्हणजे हा जर कोणाला झाला असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कसल्याच निदानाचीही गरज नाही आहे की ह्याला कॅन्सर म्हणू शकतो. आणि हा अंतिम आहे की जिथे आम्ही काहीही ट्रीटमेंट देऊ शकत नाही. आणि तुम्ही बघू शकता की हा अतिशय म्हणजे वयाने कितीतरी कमी असलेला मुलाला हा कॅन्सर झालेला आहे आणि अगदी विद्रूप होऊन जातं. आणि असा कॅन्सर कोणालाही होऊ नये म्हणजे त्यासाठी ॲक्च्युली. आणि हा स्वरयंत्राचा कॅन्सर आहे आणि हा आपल्याला दिसत नाही, परंतु तुमच्या आवाजामध्ये बदल येतो किंवा गिळण्यामध्ये बदल होतो तेव्हा हा स्वरयंत्राचा कर्करोग असण्याची शक्यता निर्माण होते. आणि हे जे कॅन्सरचे जे मी फोटो तुम्हाला दाखवले त्यामधनं असं मला सांगू इच्छिते की जेव्हा कॅन्सर हा कमी स्टेजमध्ये असतो म्हणजे स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये, तेव्हा आम्ही खूप कमी ऑपरेशन करतो. आणि त्यामुळे काय असतं की एखाद्या माणसाचं ऑपरेशन केलं असेल किंवा रेडिएशन दिलेलं असेल तरीसुद्धा त्यानंतर जे पेशंट असतात ते अतिशय दिसण्यामध्ये पण येत नाही की तुम्हाला कळतही नाही की त्यांचं ऑपरेशन केलेलं आहे, जिभेचं ऑपरेशन केलेलं आहे किंवा एखाद्या गालाचं ऑपरेशन केलेलं आहे. तर आम्ही शस्त्रक्रिया करतो, कधी कधी रेडिओथेरपीही त्यांना देतो आणि जर गरज वाटली तर किमोथेरपीही त्यांना देतो. तर हे जे उपचार पद्धती आहेत त्याने आम्ही पूर्ण कॅन्सर नष्ट करायचा प्रयत्न करतो आणि जेणेकरून पेशंट रोगमुक्त होतील ह्याच्याकडे आम्ही लक्ष देतो. फारच अप्रतिम माहिती दिली मॅम. आपण कॅन्सरचे लक्षण सांगितले, कॅन्सरचे जे कारणे आहेत त्याबद्दलही माहिती दिली, तसेच त्याची पूर्वावस्था आणि त्यांचे कोणकोणते स्टेजेस आहे याबद्दलही सांगितलं. पण मॅम एक प्रश्न उत्पन्न होतो की कॅन्सर याचे निदान कसे करायचे, म्हणजे कसं ओळखायचं की हा कॅन्सरच आहे? कॅन्सर जो आहे जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे मागे की कॅन्सरची जी लक्षणं आहेत ती सगळ्यात महत्त्वाची आहेत. कारण जेव्हा तुम्हाला लक्षणं असतात तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जातात, मग डॉक्टर त्यांचं निदान करतात. तर तुम्हाला तोंडामध्ये एखादा व्रण असेल किंवा गिळायला त्रास होत असेल किंवा मानेमध्ये गाठ निर्माण झाली तर मग डॉक्टर त्याचं निदान करण्यासाठी बायोप्सी करतात किंवा एक छोटीशी निडल घेऊन त्याच्यातनं थोडेसे टिश्यू काढले जातात आणि ते मायक्रोस्कोपच्या खाली बघितले जातात. आणि जर त्याच्यामध्ये कॅन्सरच्या पेशी दिसल्या त्यांना तर मग त्याचं निदान होतं की तुम्हाला कॅन्सर झाला आहे. आणि तो कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे ते मायक्रोस्कोपच्या खाली पॅथॉलॉजिस्ट डिसाईड करतात. राहिली गोष्ट की आता हा कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे, तर हे समजण्यासाठी आम्ही CT स्कॅन, MRI किंवा पेट स्कॅन करतो किंवा सोनोग्राफी करतो. आणि त्याने आपल्याला कळतं की तो फक्त गालामध्ये आहे का, जिभेमध्ये आहे का, किंवा तो हाडांमध्ये गेला आहे का, किंवा तो फुफ्फुसांपर्यंत पसरलेला आहे का, किंवा तो कुठल्या इम्पॉर्टंट जे स्ट्रक्चर्स असतात ज्या आपल्या मानेमध्ये असतात किंवा गालामध्ये असतात किंवा हाडाच्या बाजूला असतात ते कुठे कुठे पसरलेलं आहे. त्यामुळे आपण त्यांचं उपाय कसा करावा, शस्त्रक्रिया किती करावी, कशी करावी, त्यांना प्लास्टिक सर्जरीची गरज लागेल का, म्हणजे पायावरनं हाड घेऊन तुम्ही हाडाची रिप्लेसमेंट करता जशी सर्जरी करायची गरज आहे का, किंवा मांडीचा हा सॉफ्ट टिश्यू काढून आम्ही त्याची मायक्रो सर्जरी करतो जी गालामध्ये लावतो आणि तिथे रिप्लेसमेंट करतो, अशी सर्जरीची गरज आहे का. हे सगळं जे आहे ते करण्यासाठी आम्ही बायोप्सी, FNAC, CT स्कॅन, MRI, पेट स्कॅन जे योग्य असेल त्या स्टेजनुसार त्याची इव्हॅल्युएशन करतो आणि मग त्याचं निदान झाल्यानंतर मग ट्रीटमेंट करतो. बरोबर. तर निदान तर झालं आहे,
आता निदान झाल्यानंतर आपण म्हणाल्या की निदान झाल्यावर आपण ट्रीटमेंट करता, तर ट्रीटमेंट करताना कोणकोणते ऑप्शन्स आहेत आणि तुम्ही ऑन्को सर्जन आहात, तर मग सर्जरीचा ऑप्शन कधी प्रिस्क्राईब केला जातो याबद्दल जरा सांगा. तोंडाचा जो कॅन्सर असतो त्याच्यामध्ये मुख्यतः सर्जरी हा प्रकार येतो. त्याच्याबरोबर आम्ही कधी रेडिओथेरपीचाही उपाय केला जातो. आणि किमोथेरपी जी आहे ती स्वतंत्र उपचार पद्धती नाही आहे, परंतु रेडिएशन बरोबर थोड्या प्रमाणात किमोथेरपी किंवा शस्त्रक्रियेच्या अगोदर कधी आम्ही किमोथेरपी देतो. किंवा एखादा पेशंट जो अंतिम अवस्थेमध्ये आहे किंवा जिथे दुसरे कुठलेही उपाय करू शकत नाही, तेव्हा आम्ही किमोथेरपी देतो. आणि हे जे आहेत शस्त्रक्रिया आहे, त्या शस्त्रक्रियेमध्ये एक भाग असतो की मेन जिथे ट्यूमर आहे, प्रायमरी साईट जिथे आम्ही म्हणतो म्हणजे गालामध्ये किंवा जिभेमध्ये, तिथली शस्त्रक्रिया केली जाते. त्याच्या व्यतिरिक्त मानेमध्येही त्याचे लसिका ग्रंथीमध्ये कॅन्सरचा स्प्रेड होतो, म्हणजे लिम्फ नोडमध्ये स्प्रेड होतो, तेव्हा तिथलंही ऑपरेशन केलं जातं. आणि मग जो डिफेक्ट तयार झालेला असतो म्हणजे जिथे शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिथे आम्ही त्याच्या सदृश्य असं रिप्लेसमेंट म्हणून प्लास्टिक सर्जरी केली जाते. म्हणजे पायावरनं हाड घेऊन तिथे लावलं जातं आणि त्यानंतर पेशंट जो असतो तो चालू शकतो, कारण आपल्याला देवाने 2 हाडं दिलेली असतात तिथे, तर आपण त्यातलं एक हाड जर काढून त्याचं रिप्लेसमेंट केली तरीसुद्धा आपल्याला ते चालू शकतं. किंवा मांडीचं आपण सॉफ्ट टिश्यू काढू शकतो. आणि असं करून आपण कर्करोगांपासून मुक्ती घेऊ शकतो. आणि हे जे आहेत ते नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे, नवीन टेक्निक्स आल्यामुळे बरेचसे जे दुष्परिणाम आहेत किमोथेरपीचे किंवा साईड इफेक्ट्स ऑफ द सर्जरी म्हणा, ते जे आहेत ते कमी झालेले आहेत. पण कर्करोगासाठी कुठला उपाय करायचा हे त्याच्या अवस्थेवरती अवलंबून आहे. म्हणजे जर तुम्ही पहिल्या स्टेजमध्ये असाल तर तुमची नक्कीच सर्जरी आणि ट्रीटमेंट छोटी असते, कमी असते. आणि जेव्हा तुम्ही 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजमध्ये जाता तेव्हा आपल्याला कॅन्सरच्या एक स्टेप पुढे जायला लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याला जास्त उपचार पद्धतीचा उपाय त्या पेशंटसाठी अवलंबावा लागतो. बरोबर. मॅडम, तुम्ही सांगताना म्हणाल्या होत्या की स्वरयंत्र किंवा लॅरिंग्स याचा जो कॅन्सर असतो यात कधी कृत्रिम लॅरिंग्स किंवा कृत्रिम स्वरयंत्रसुद्धा बसवला जातो, तर याबद्दल जरा सविस्तर सांगा आम्हाला. तर लॅरिंग्स म्हणजेच स्वरयंत्राचा जो कॅन्सर आहे, तेव्हा तुम्ही जर स्मोकिंग करत असाल किंवा तंबाखू खात असाल तर त्यामुळे तुम्हाला स्वरयंत्राचा कॅन्सर होऊ शकतो. जर तो हायर स्टेजमध्ये असेल म्हणजे 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजमध्ये, मेनली 4थ्या स्टेजमध्ये, तर व्हॉइस बॉक्स काढून टाकणं म्हणजे स्वरयंत्र काढून टाकणं हीच एक उपाय पद्धती राहते. जेव्हा तो पहिल्या स्टेजमध्ये असतो किंवा 2ऱ्या स्टेजमध्ये असतो तेव्हा तुमच्याकडे लेझर एक्सिजन किंवा रेडिओथेरपी आणि किमोथेरपी असे सगळे ऑप्शन असतात. परंतु जेव्हा कॅन्सरमुळे पूर्ण स्वरयंत्र खराब झालेलं असतं तेव्हा ते आम्ही स्वरयंत्र काढतो आणि त्यानंतर तिथे त्या जागी एक सिलिकॉनचं स्मॉल एक बॉबिनसारखं एक प्रॉस्थेसिस असतं, ज्याची जी कॉस्टिंग आहे ती जवळजवळ 35,000 ते 40,000 असते. आणि ते आम्ही तिथे त्या पेशंटच्या बॉडीमध्ये ऑपरेशन करतानाच आम्ही ते कृत्रिम स्वरयंत्र टाकतो. आणि त्यामुळे पेशंट त्या स्वरयंत्राचा उपयोग बोलण्यासाठी करू शकतो. म्हणजे आपल्याला किंवा कुठल्याही पेशंटला भीती वाटत असेल की माझं स्वरयंत्र काढल्यानंतर मी बोलणार कसा किंवा मी खाणार कसा, हे मेन इम्पॉर्टंट प्रश्न असतात. तर स्वरयंत्र काढल्यानंतर तुम्ही कृत्रिम यंत्राने बोलू शकता आणि तोंडाने जेवण करू शकता, कारण आम्ही तिथे नवीन अन्ननलिका तयार करतो. आणि तुमचा जो श्वास आहे तो श्वास नलिकेचा एक प्रकार असतो, त्याला आम्ही स्टोमा म्हणतो, ते स्टोमामधनं तुम्ही श्वास घेता तर तुम्ही बरे होऊ शकता. माझ्याकडे बरेचसे पेशंट आहेत, महिला आहेत ज्या माझ्याशी फोनवरती बोलतात किंवा ते जेव्हा येतात आणि त्या अतिशय सुंदर प्रकारे बोलतात, आपल्याला कळूही शकतं की हा पुरुषाचा आवाज आहे का हा महिलेचा आवाज आहे. म्हणजे हे अतिशय उत्तम आहे की तुम्ही स्वरयंत्र काढल्यानंतरही बोलू शकतात. तर मला असं सांगायचं आहे की तुम्ही घाबरू नका जर तुम्हाला झालं तर. आपल्याकडे शस्त्रक्रिया हे एक साधन आहे जेणेकरून तुम्ही बरे होऊ शकता आणि नंतर तुम्ही बोलूही शकता. फारच सुंदर अशी तुम्ही माहिती दिली की जर स्वरयंत्राचा कॅन्सर झाला असेल तर कृत्रिम स्वरयंत्राद्वारे तुम्ही बोलूही शकता.
मॅडम अजून एक प्रश्न आहे की एक जनसामान्यामध्ये असा विचार असतो की सकाळी जर तंबाखू खाल्ला नाही तर शौचास बाथरूमला होत नाही किंवा जर सिगरेट स्मोक केला नाही तर अँझायटी येते किंवा डिप्रेशन येते. तर जनसामान्यामध्ये असे कोणकोणते अंधश्रद्धा आहेत आणि काय गैरसमजुती आहेत याबद्दल जरा सांगा. यापूर्वीही मला बऱ्याच पेशंटनी हा प्रश्न विचारलेला की तंबाखू खाल्ला नाही तर सकाळी शौचाला होत नाही. तंबाखूमध्ये एक निकोटीन नावाचा प्रकार असतो ज्याच्यामुळे लॅक्झेटिव्ह इफेक्ट म्हणजे संडासला मोशन येते, त्याच्यामुळे लोक तंबाखूचं सेवन करतात. परंतु तंबाखूमध्ये जे पदार्थ असतात त्याचमुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, म्हणजे बद्धकोष्ठता होऊ, तुम्हाला मोठ्या आतड्याचे कॅन्सर होऊ शकतो. आणि कॅन्सरमध्ये त्या कॅन्सरचं एक लक्षण म्हणजेच बद्धकोष्ठता असते. म्हणजे तुम्ही जे तंबाखू हे लॅक्झेटिव्ह म्हणून यूज करताय की ज्याच्यामुळे तुम्हाला संडासला होऊ शकतं, पण त्याच पदार्थामुळे तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो. तर तुम्हालाच स्वतःच ठरवायचं आहे की ज्याने कॅन्सर होऊ शकतो हा पदार्थ घेणं योग्य आहे की त्याच्याऐवजी तुम्ही फार्मसीमध्ये जर गेलात किंवा डॉक्टरांकडे गेलात तर तुम्हाला अतिशय उत्तम औषधं मिळू शकतात ज्याने तुम्हाला संडासला जे आहे कडक जर होत असेल, बद्धकोष्ठता असेल तर त्याच्यावरती उपाय होऊ शकतात आणि त्याने तुम्हाला कॅन्सरही होणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही बद्धकोष्ठता असते त्याच्यासाठी तुमचा जो आहार आहे तो व्यवस्थित असायला पाहिजे. तुम्हाला डिहायड्रेशन होतं त्यामुळेही तुम्हाला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं आणि स्मोकिंगमुळे डिहायड्रेशन होतं तुम्हाला, आणि त्यासाठी तुम्हाला पाणी प्यायला पाहिजे. आणि तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही फळभाज्या घेतल्या म्हणजे बीटरूट किंवा ज्याच्यामुळे आपल्या आहारामध्ये फायबरचं प्रमाण जर वाढलं तर तुम्हाला कॉन्स्टिपेशनच होणार नाही आणि त्यासाठी मग तुम्हाला तंबाखूचं सेवनच करायची गरज लागणार नाही. तर मला असं सांगायचं आहे की मोठ्या आतड्याचा जो कॅन्सर होतो तो त्याचंही प्रमाण खूप जास्त आहे, तंबाखूमुळे तो होतो. आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला अल्टरनेट डायरिया आणि कॉन्स्टिपेशन असं जर होत असेल तर ही त्याची लक्षणं आहेत. आणि तुमचं वजन कमी होतंय किंवा संडासावाटे रक्त पडत असेल तर ही जी लक्षणं आहेत जी मोठ्या आतड्याच्या कॅन्सरची आहेत, तर जर तुम्हाला असं होत असेल तर तंबाखू न खाता पहिल्यांदा तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे. तुम्हाला त्याच्यासाठी चेकिंग करावी लागेल आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचा कॅन्सर तर झालेला नाही आहे ना ते बघावं लागेल. आणि मग जर कॅन्सर नसेल तर तुम्ही तंबाखू सोडून दुसरी कुठली अल्टरनेटिव्ह जी मेथड आहे ती यूज केली पाहिजे. मॅडम तुम्ही सांगितलं की तंबाखू सोडून दुसऱ्या कोणत्या अल्टरनेटिव्ह मेथड्स असेल तर मग ते आपण अवलंब केला पाहिजे. तर कोणकोणते मेथड्स आहे की ज्याच्याने आपण टोबॅको क्विट करू शकतो आणि त्याचा शरीरावरती काय परिणाम होतो का मॅम? तंबाखू जो आहे जर तुम्ही सोडलात तर 20 मिनिटांमध्येच तुमचे जे नाडीचे ठोके आहेत ते बरोबर पडायला लागतात. जवळजवळ 8 तासामध्ये तुमची ऑक्सिजनची लेवल आहे ती चांगली होते. तुमच्या शरीरामधलं जे कार्बन मोनॉक्साईडचं जे प्रमाण आहे ते जे आहे ते व्यवस्थित कमी होतं. आणि जवळजवळ 2 दिवसांमध्येच तुम्हाला कळायला लागतं की तुमची जी लंग्स आहेत त्याच्यामध्ये जे म्हणजे म्युकस जे प्रमाण असतं ते वाढायला लागतं. म्हणजे जे ड्राय कॉफ म्हणजे स्मोकर्स कॉफ जे म्हणतात ते प्रमाण आहे ते 2 दिवसामध्येच तुम्हाला कळतं की तुम्ही स्मोकिंग सोडल्यामुळे तुम्हाला जो ड्राय कॉफ व्हायचा तो होत नाही आहे. आणि जवळजवळ 3 दिवसामध्येच तुम्हाला कळतं की तुम्हाला बरं वाटायला लागलं आहे आणि तुमच्यामध्ये जास्त एनर्जी निर्माण झालेली आहे. तुम्हाला व्यायाम करावासा वाटतं, तुम्हाला असं वाटतंय की मी अजून काहीतरी काम करावं. आणि 2 ते 12 आठवड्यामध्ये म्हणजे जवळजवळ 3 महिन्यामध्ये तुमच्या रक्तामध्ये तुमचं हार्ट पंपिंग जे आहे, हृदयाचं रक्तस्राव जो आहे आणि जी पंप करायची जी शक्ती आहे ती जास्त उत्तम होत चाललेली आहे. आणि जवळजवळ 3 ते 9 महिन्यामध्ये तुम्हाला कळतं की तुम्हाला जो खोकला व्हायचा किंवा जो जे असं शरीरामध्ये असा आवाज यायचा श्वास घेताना वगैरे ते सगळं आहे ते बरं होऊन तुमची लंगची जी फंक्शनिंग आहे म्हणजे धाप जी लागायची ती कमी होते, 10% कमी होते. म्हणजे तुम्ही सपोज 1 मजला चढू शकत होतात आता तुम्ही 3 मजले चढू शकता किंवा 4 मजले चढू शकतात. आणि एका वर्षामध्ये जे हार्ट अटॅक यायचे जे चान्सेस आहेत, कारण तंबाखू हा आपल्या रक्तवाहिन्यांवरती त्याची परिणाम होतो, तुमच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवरती होतो, तुमच्या किडनीवरती त्याचा परिणाम होतो, तुमच्या ब्रेनवरती त्याचा परिणाम होतो. ते परिणाम जे आहेत ते 1 वर्षामध्ये कमी होत जातात. आणि जसं मी सांगितलं तसं 10
वर्षामध्ये लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची जी शक्यता आहे ती 50% कमी होते. आणि 20 वर्षानंतर जर तुम्ही तंबाखू सोडलात तर तुमची लेवल ज्या माणसाने कधीच तंबाखूचं सेवन केलेलं नाही त्याच्या लेवलला जाऊन पोचते. तर माझं असं कळकळीचं निवेदन आहे की तुम्ही तंबाखू सोडा. जर तुमच्यामध्ये विल पॉवर असेल म्हणजे स्वतःची जर शक्ती असेल, घरच्यांची जर तुम्हाला मदत असेल तर तुम्ही तंबाखूचं वाईट जे व्यसन आहे ते सोडून द्या. स्वतःची सेल्फ एक्झामिनेशन करा. म्हणजे एखादा काही चट्टा किंवा काही असं लक्षण दिसलं तर त्वरित डॉक्टरांकडे जा. आणि तंबाखूचं सेवन करणाऱ्या लोकांना म्हणजे तुमचे मित्र असतील जर ते तंबाखू घेत असतील, मी जेव्हा कधीही कुठेही मला कधीही जर मी चान्स मिळाला तर मी प्रत्येक माणसाला जो मला क्रॉस करून जातो त्याला प्रत्येकाला तंबाखू सोडण्याचं आहे. म्हणजे एकदा काय झालं, मी ड्राईव्ह करत होते तर माझ्या समोरच्या कारमध्ये एक माणूस तंबाखू घेऊन तो खायला सुरुवात करतो आणि सिग्नलवरती आम्ही थांबलेलो होतो. मी त्याला हॉंग दिला. त्याला कळलं की मी त्याला म्हटलं हे चांगलं नाही असं त्याला नजरेने सांगितलं आणि हाताने सांगितलं. तर त्याने तो टाकून दिला बाहेर. त्याला असं वाटलं की हे म्हणजे कुठलीही वेळ आणि कुठलाही प्रकार जो आहे तंबाखूचं सेवन जर कोणी करत असेल तर मी त्यांना सांगायचा प्रयत्न करते की कोणीतरी तुमच्याबद्दल काळजी करते तर प्लीज सोडा. जर कोणी माझा हा प्रोग्राम बघून जर 10 लोकांनीही तंबाखूचं सेवन जर बंद केलं तर हा जो मी प्रोग्राम केलेला आहे त्याचा सार्थक होईल. बरोबर मॅडम, तुम्ही फार छान असा एक अनुभव सांगितला. तर मॅम तुमचा 21 वर्षाचा असा विपुल अनुभव आहे. तर रुग्णानुभवानुसार जर विचार केला तर एखादा चांगला अनुभव किंवा वाईट अनुभव असेल तर ते जरा आम्हाला सांगा. तंबाखूचं सेवन केल्यानंतर कर्करोग होतो आणि त्याच्याबद्दल बरेचसे गैरसमज असतात लोकांमध्ये. त्यांना असं वाटतं की आता कॅन्सर झाला म्हणजे बरा नाही होणार ना, असे आम्हाला त्याचे कुटुंबीय विचारतात. किंवा आईला झालंय मग माझ्या मुलांना होईल का, म्हणजे हा संसर्गजन्य आहे का, किंवा हा फक्त म्हाताऱ्यांना होतो, मोठ्या म्हणजे यंग मुलांना म्हणजे कोवळ्या वयातली लोक असतात त्यांना होत नाही असं का. किंवा त्यांना असं वाटतं की ॲलोपॅथीचं जर आपण ट्रीटमेंट केली तर खूपच अपाय होतात तर आम्ही दुसरी कुठली ट्रीटमेंट करू का, घरच्या घरी असेल तर बरं होईल का. किंवा मी तंबाखू काही जास्त खात नाही, ह्याने खूप जास्त खाल्लेला म्हणून त्याला झाला, मी तर एकच घेतो मला होणार नाही असं त्यांचं असतं. किंवा सुपारी आम्ही खातो, सुपारी तर आपण देवघरात ठेवतो तर सुपारीने काही होत नाही आहे का, पण असं नाही आहे. तर तंबाखूचा जो आहे ते सेवन सुपारीही ह्याच्यामुळेही कर्करोग होऊ शकतो. आणि तंबाखूमुळे तुम्हालाच हानी होत नाही तर तुमच्या मुलांना, तुमच्या बायकांना ज्या तंबाखूचं सेवन करत नाही त्यांनाही होते. तर असे बरेचसे अनुभव आम्हाला हॉस्पिटलमध्ये येतात. एकदा एक पेशंट होता, मला आठवतं आहे की जेव्हा तो ट्रीटमेंट घ्यायला माझ्याकडे आलेला तेव्हा त्याने माझे अक्षरशः पायच पकडले आणि तो मला म्हणत होता की मला ह्यातनं वाचवा आणि मी आत्ता ह्याच्यापुढे कधीही तंबाखूचं सेवन करणार नाही, फक्त तुम्ही मला वाचवा. सो मला ते खूपच अगदी वाटलं की तंबाखूचं सेवन केल्यानंतर तुम्हाला कर्करोग होतो कारण तुम्हाला माहिती नसतं जेव्हा तुम्ही तंबाखूचं सेवन करता, पण जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्हाला अगदी वाटतं की आपण ह्यातनं निघावं. आणि ही जी प्रवृत्ती आहे, जी वृत्ती आहे माणसाची की तंबाखू आपण सोडतो पण ते अशा घटकेला सोडतो की जेव्हा ऑलरेडी कॅन्सर झालेला असतो. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तंबाखू सोडा, आत्ताच सोडा, कॅन्सर व्हायच्या अगोदर सोडा, तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. नंतर माझे काय किंवा कोणाचेही पाय पकडले तरीसुद्धा ते तुमच्या अवस्थेवरती अवलंबून आहे, कुठला स्टेजचा कॅन्सर आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही बरे होणार की नाही. ते माझ्या हातात काहीच नसतं किंवा कोणाच्याही हातात नसतं. ते फारच अप्रतिम अशी माहिती दिली मॅम आपण. मॅम तुम्ही टाटा मेमोरियल हॉस्पिटलला आहात तर त्याचं ध्येयवाक्य काय आहे आणि सरतेशेवटी आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? टाटा हॉस्पिटल जवळजवळ 84 वर्ष झाले की रुग्णांची सेवा करत आहे. आणि जसं मी सांगितलं की गेले 40 वर्षाचा जो डेटा आहे की 28,000 केसेस दरवर्षी 1984 पासून वाढलेले आहेत. म्हणजे टाटा हॉस्पिटल पेशंट्स जे आहेत कॅन्सरचे त्याचे जे प्रमाण आहे ते वाढतच आहे.
तर आमचं हे ध्येयवाक्य आहे की कॅन्सर इज क्युरेबल इफ डिटेक्टेड अर्ली. म्हणजे कर्करोगाचं जर लवकर निदान झालं, म्हणजे जर तुम्ही लवकरच्या स्टेजमध्ये आलात, म्हणजे कुठलाही वेळ वाया न घालवता जर तुम्ही आमच्याकडे आलात किंवा कुठल्याही डॉक्टरांकडे गेलात तर तुम्ही या कर्करोगातनं बरे होऊ शकता. आणि सो नो युअर कॅन्सर, म्हणजे तुम्हाला स्वतःला माहिती असतं की तुम्हाला काहीतरी होतंय. जर तुम्हाला कळलं नाही तर गोष्ट वेगळी आहे, पण आपलं जे शरीर आहे ते आपल्याला सिग्नल देत असतं की आपला जो कॅन्सर आहे तो आपल्याला सिग्नल देत असतो की तुम्ही डॉक्टरांकडे जा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्याच्यावरती उपाय करा. तर माझं म्हणणं हेच आहे, या वर्ल्ड नो टोबॅको डेच्या 31 मेच्या रोजी की तुम्ही तंबाखूचं सेवन आत्ता सोडा. हेच फक्त कळकळीची विनंती आहे तुम्हाला. आणि जर तुम्हाला तंबाखू सोडल्यानंतरही जर काही लक्षणं दिसली तर डॉक्टरांकडे नक्की जा आणि घरात बसून राहू नका. थँक्यू. धन्यवाद मॅडम. फार छान असा सुंदर असा मेसेज दिला आहे तुम्ही आम्हाला. आज मॅम तुम्ही इथे आल्यात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वासाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद मॅम. वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.